तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 20 सप्टेंबर आणि आपण आहोत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर मँगोला, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे. तर सर्वप्रथम आपण पाहू शकतात की आपल्यासमोर हे असं मोठं झाड आहे. जसं आपल्या बागेमध्ये जुनं झाड असते, आपल्या आजोबांनी पंजोबांनी लावलेली जशी आंब्याची झाडं असतात, तसं हे एक मोठं झाड आहे. पण त्याच बाजूला ही अशी आपल्याकडे लहान 10 फुटापर्यंत मेंटेन केलेली ही अशी सर्व झाडं आहेत या बागेमध्ये. तर प्रॉब्लेम कसा असतो मित्रांनो या मोठ्या झाडाचा, की यामध्ये आपल्याला जे फवारणीचं ऑपरेशन असेल किंवा आपल्याला जर फळ काढणी करायची असेल तर या मोठ्या झाडामध्ये आपल्याला अनेक अडचणी येतात. तसंच माकडांचा जो प्रादुर्भाव असतो तो या अशा मोठ्या झाडांमध्ये आपल्याला जास्त त्रासदायक असतो. पण तेच जर मी माझ्या झाडांची हाईट ही साधारण अशा प्रकारे साधारण 10 ते 11 फुटाच्या आत ठेवली तर साधारण सगळीकडे मी झाडाचं जे आहे छाटणीचं हे असेल ते करू शकतो, झाडामध्ये फळ काढणी करू शकतो. तसेच त्याच्यामध्ये कीड नियंत्रण असेल, तुडतुड्याचा जो प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी आपल्याला जे स्प्रे घ्यायला लागतात तशी जी हे असतात ते देखील आपण अशा ज्या कमी हाईटची झाड असतात त्यामध्ये सोप्याने करू शकतो. आता तुम्ही सांगतील की या मोठ्या झाडामध्ये म्हणजे हे जे आपण पाहिलं ते हे मोठं झाड आणि ह्या लहान झाडांमध्ये फरक काय? तर या दोन्ही झाडांचं जे आपण बोलायला गेलं तर उत्पन्न हे सारखंच आहे. आपल्याला या अशा सर्व जी आपली 11 किंवा 10 फुटापर्यंत आपण जी झाडं मेंटेन करतो त्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये जी फळ आहेत ती सारखीच लागणार आहेत, तेवढंच उत्पन्न मिळणार आहे. फक्त एवढंच, इकडच्या फळांची क्वालिटी आपल्याला त्या मोठ्या झाडाच्या फळांपेक्षा चांगली मेंटेन करता येऊ शकते. तर अशा प्रकारे आपण अशा छोटी छोटी जे हे आहेत कृषी तंत्रज्ञान त्यासोबत आपण भेटत राहू. धन्यवाद.